हे गाईज, तर आज आहे महडची पालखी आणि माझा आहे आज फर्स्ट ब्लॉग. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे. तर खालती उतरलो आणि पहिले जाऊन घेतलं देवाचं दर्शन. तर मी जरा लेटच झालेलो आज, तर मी डायरेक्टली आता पालखीजवळ गेलो आणि पालखीचं दर्शन घेतला, ओवळून घेतलं. त्यानंतर पोचलो दत्त मंदिराच्या इथे. तिथं पोह्यांचा नाश्ता वाटप सुरू झालता. बायकाई सगळ्याही नाश्ता करून घेतला पहिले. त्यानंतर आलो पुढे. त्यानंतर आलो आम्ही कमानी जवळ. त्यानंतर इथं बाबांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर आलो थोडा पुढे. त्यानंतर आम्ही पोचलो स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील टेम्पो नाका खेडूपाडा इथे. त्यानंतर झाली आरती सुरू. त्यानंतर पालखीवाली गेली पुढे आणि आम्ही आलो घरी जायला. तर मंदिरात गेलो साईबाबाच्या. बघा किती बायका जमल्यात. साईबाबाचं दर्शन घेतलं आम्ही. नंतर आलो घरी आलो तर शिंजो आला लगेच भेट घ्यायला. तर इथं गाववाले जमलेले. ताई कांदा कापायला घेतलेला आणि एका साईडला भात शिजत ठेवलेला आणि एकी साईडला डाळ. त्यानंतर घरात खालती हॉलमध्ये ताईंनी घेतलेलं गाजर कापायला. तर मी बसलो. मग लगेच गाजर कापून घेतलं. त्यानंतर लगेच आला नाश्ता वाटून घेतला आणि मग आम्ही खाऊन पण घेतला. आणि तेवढ्यात बायका जमल्या मिरच्या तोडायला. आम्ही गेलो वरती. बघा किती गाववाले जमल्यात. आता वरती गेलो आणि पापड तळायला घेतले एक साईडला मी. तर इकडं सुनीताताईने घेतलेल्या मिरच्या बनवायला. तिला टेन्शन आलता मिरच्या कशा होतात. मस्त झालत्या पण. ह्यो आहे माझा आजचा OTD लुक. तयारी केली आणि आम्ही निघलो टाकेदेवीला जायला. टाकेदेवीला जेवण घेऊन पोचलो. तेवढ्यानं भेटलं ये मला आणि गेलो देवीच्या दर्शनाला. तर आपली पालखीवाली पोरं बसलेली जेवायला सगळी. तर जेवत होती. लगेच आम्ही पण जेवून घेतला तिथंच. त्यानंतर मग लगेच यांचा आई संचा केला सन्मान चिन्ह देऊन आणि मग आलो घरी आलो. दमयंती बहिणीची केली हेअरस्टाईल. त्यांना जायचं होतं साखरपुड्याला. त्यानंतर संध्याकाळची आम्ही निघलो जायला महडला. तर महडला पोचलो आम्ही. भरपूर गर्दी होती आज. खूप म्हणजे खूपच गर्दी होती. एवढी गर्दी कधीच मी महडला बघितली नव्हती. मंदिराजवळ पोचलो. तिथं पण खूप गर्दी होती. त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ पोचलो. तिथं पण खूप गर्दी होती. आम्ही थांबून राहिलो. तेवढ्यात लगेच आमची आली पालखीची पोरा सगळी. त्यानंतर झाली आरती इथं. फायनली आम्हाला मंदिरात एंट्री भेटली. त्यानंतर मंदिरात पण आरती चालू होती.
पालखीचं दर्शन घेतला आणि गणपती बाप्पाचा पण दर्शन घेतला आणि आलो जेवणाच्या इथं. हिला अशी पंगत होती, आम्ही वाढून घेतला आणि जेवून पण घेतला आणि निघलो शॉपिंगला. त्यानंतर केली थोडीफार शॉप आणि निघलो घरी जायला. घरी पोचलो तर शिंजो आला लगेच शेपूट हलवीत आणि इकडं आईसा बसलेल्या. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.